बाभुळगाव तालुक्यातील माऊली फार्म चिमणापूर येथे आयोजित 7 दिवसीय बाल सुसंस्कार शिबिर उत्साहात संपन्न झाले. व्यक्तिमत्व विकासाचा भक्कम पाया म्हणून बालवयात सुसंस्काराचे रोपण करणे गरजेचे आहे. याच उद्देशाने माऊली फार्म चिमणापूर येथे 1 जून ते 7 जून 2026 दरम्यान आयोजित बाल सुसंस्कार शिबिर अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाले. या 7 दिवस चाललेल्या या शिबिरात सामूहिक प्रार्थना, बोधकथा, हस्तकला, ब्रेन गेम, सामूहिक खेळ आणि नृत्य अशा विविध उपक्रमांतून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला. शिबिराच्या दररोजच्या सत्रात तज्ञ मार्गदर्शनांनी मुलांशी संवाद साधत त्यांना सुसंस्काराची शिकवण दिली. 1 जून रोजी उमरीचे पोलीस पाटील शुद्धोधन ढेपे आणि चिमणापूरचे पोलीस पाटील मुकुंद काशेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन झाले होते. शिबिरादरम्यान सीमा आनंद काशेट्टीवार, प्राध्यापक अल्फिया सय्यद, प्राध्यापिका प्रीती मोकडकर, रश्मी भुयार, प्राध्यापिका तेजस्विनी मातिरे आणि प्राध्यापक डॉक्टर माधुरी कदम यांनी भारतीय संस्कृती, पालक गुरु आदर, प्रामाणिकपणा, संत विचार, देशभक्ती व नेतृत्व आणि पर्यावरण अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच वटवृक्ष लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. 7 जून रोजी पार पडलेल्या समारोपीय कार्यक्रमाला डॉक्टर कल्पना कुरडे, प्राध्यापिका डॉक्टर सरिता देशमुख आणि श्री संजय काडमे हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिबिरार्थ्यांनी बनवलेल्या कलाकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. तसेच आरोही कुमरे, राजश्री लांडगे आणि ग्रीशा भुयर यांना बेस्ट शिबिरार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी भारूड, देशभक्तीपर गीते आणि नृत्य विषयकारांतून आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले. शिबिरामध्ये चिमणापूर, उमरी, सावर आणि दिग्गी येथील एकूण 69 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापिका डॉक्टर प्रतिभा संजय काडमेक, सौ सीमा आनंद काशेट्टीवार, श्री संजय काडमेक, युवराज लांगडे, वैष्णवी मडावी यांनी विशेष परिश्रम घेतले. या शिबिराला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर हेमंत बारटकर, प्राध्यापक बाळासाहेब धांदे आणि सर्व पालकांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.